आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज मी हा शिवाला घालायलाच लागणार आहे। अरे सगळे तयार आहेत का? हो हो भाऊ, आम्ही सगळे रेडी आहोत। ताई तू रेडी आहेस ना? हो, फक्त आता डंबो आणि शिवावहिनी रेडी व्हायचे बाकी आहेत। अगं असं काय करतेस? आज त्यांचा महत्त्वाचा दिवस आहे, एकदम स्पेशल। तयार व्हायला वेळ लागत असेल, येतील। अगदी बरोबर। आणि आज माझे आशू आणि शिवा असे दिसणार आहेत ना, सगळे चाट पडणार आहेत एकदम। हे बघ आले। आले आले, सत्कार मूर्ती आले। बरोबर बोलली ना? सत्कार मूर्ती। खूप सुंदर दिसतेस ग। खरंच शिवा, हा रंग तुझ्यावर इतका छान खुलून दिसतोय ना, खूप छान दिसतेस। वा, छान दिसताय दोघे। तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। वहिनी, तू मगाशी म्हणालीस तसेच आम्ही पडलो बुवा चाट। हो आशू, तू पण खूप रुबाबदार दिसतोयस, हं? मस्त दिसतोयस। हा, नाहीतर तुला वाटेल आम्ही सगळे फक्त शिवाचं कौतुक करतोय। बर, निघायच्या आधी शिवा, मला तुला काहीतरी द्यायचं। काय? सीताई, तुम्हाला माहिती आहे ना, दागिने मला नाही आवडत एवढे, नको मला। हट्ट करू नकोस। मला माहितीये तुला या सगळ्याची सवय नाहीये, पण आज अवॉर्ड फंक्शन आहे की नाही, आजच्या दिवशी घाल, नंतर वाटल्यास परत दे मला, मग तर झालं। आई, अगं ती नाही म्हणते ना, मग कशाला उगाच फोर्स करतेस? आणि तसंही तिला एवढे दागिने घालायची सवय नाहीये, उगाच एखादा दागिना हरवला तर कशाला ना। तुला द्यायचंच असेल ना तर मला दे, मी घालते। कीर्ती, अगं सत्कार आहे तिचा आज। तुझाही असा कधी सत्कार झाला तर तुलाही देऊ आम्ही। हा, तशी वेळ येऊ दे आमच्यावर। हा, वाट पाहतोय आम्ही। शिवा तू घे, आशीर्वाद म्हणून घे। मीच घालते तुला। वहिनी, तुझ्यावरच छान दिसतोय तो। अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय। कोणाची नजर नको लागायला। नाही लागणार सीता, जे घडायचं ते घडून गेले आता। शिवा, घरचं टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक आहे तिथे। सीताई, मी तुमचे आभार कसे म्हणू कळत नाहीये। तुम्ही सपोर्ट करता मला। वेळाबाई, तू मुलगी आहेस माझी, आणि आई मुलीला नेहमीच सपोर्ट करते, त्यात आभार कसले मानायचे? चला आता। बरं चला, निघायचं का फायनली? हो हो हो, एक मिनिट, ते घराबाहेर निघण्याआधी एक महत्वाचं काम बाकी आहे। काय? काय काय? सेल्फी सेल्फी। बघा बघा, लवकर या। हो, चला चला या। हा, आलात? आलो का? या, स्माइल। हॅलो सुहास, काय झालं तुला? सारखं सारखं का फोन करतोयस? मी ते सगळ्यांसोबत आहे, मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत। कीर्ती, तुम्ही सगळेजण अवॉर्ड फंक्शनला जाताय माहितीये मला। मी पण येतोय तिकडे, तू बघशीलच आता मी काय करतो ते। एक मिनिट, तू येऊ नकोस तिथे। बावळट आहेस का? तिथे जर तुला ह्या लोकांनी बघितलं ना, जेलमध्ये टाकतील, कळलं ना? काही असं काही करू नकोस प्लीज। अच्छा, म्हणजे त्यांना तिकडे अवॉर्ड मिळणार आणि मी इथे असं रस्त्यावरती कुत्र्यासारखा फिरत राहू? ते काही नाही, मी येतोय। सुहास, बघ जरा शांत हो, मूर्खासारखं वागू नकोस प्लीज। ठीक आहे,
मी त्याची हाताची घडी घालून बसून राहतो. तू कर माझ्यासाठी काहीतरी. मी बघते, मी करते काहीतरी. बघते नाही, कर. सुहास, मी फोन ठेवते. आशू आणि शिवा, खरं अवॉर्ड तर मी तुम्हाला देणार आहे. आई, आजी, येतो. दुपारी जेवायला ये बरं का घरी. हो आजी. आजी, एक सांगू? काय रे, काय झालं? आजी, ते दिव्याशी तर मी आता बोलणार नाही, पण तुम्ही एकदा प्लीज तिला फोन करून विचारा ना. ती ठीक आहे ना? कुठे, कशी राहतेय? जरा काळजी वाटते म्हणून. तू काळजी करू नकोस, मी करते तिला फोन. चालेल, येतो. कठीण आहे. मोठं वर तोंड करून सांगून गेली काय बी संबंध नाही म्हणून, आणि ह्याचा जीव अडकलाय तिच्यात. काय बोलायचं. पण आई, फोन करून बघायला हवा ना. नाही म्हणजे ती कुठे आहे, कशी आहे, काळजी वाटत राहते ना. काय बोलतेस वंदे? हे जे काय तुमचं चाललंय ना, हे मला काय पटत नाही. सांगून ठेवते, तुम्हाला काय करायचंय ना ते करा. झालं? आता का केलायस फोन? खूप माझ्यात बाहेर जा म्हणाली होतीस ना? काय झालं? कुठे आहेस दिव्या तू? कुठे आहे म्हणजे तुला काय करायचंय? अगं काय करायचं म्हणजे तू कुठे आहेस, कशी राहतेस, काहीतरी सांग. आता का चौकशी करायची तुला? घरातून तर हाकलून दिलंस ना? हे बघ, आम्ही तुला घरातून हाकललेलं नाहीये. तू स्वतः आमच्यावर चिडून निघून गेलीयस. तू जे केलंयस ते तुला अजूनही बरोबर वाटतंय का? मी नाहीये ना बरोबर. मग मी बाहेरच ठीक आहे. तुम्ही सगळे चांगले आहात ना, मग तुम्ही राहा एकत्र घरी. अगं दिव्या, काय म्हणायचं या मुलीला? इतकं सगळं झालं तरी अजून सुधरत नाही. बोलता बोलता फोन बंद केला. मी म्हणलं होतं ना, काय बी उपयोग होणार नाही म्हणून. तिला वागायचं तसंच वागणार ती. काय करत होते ते राहिलंच बाजू. एवढे पैसे आहेत म्हणून खुश होऊ नकोस दिव्या. हॉटेलमध्ये राहतेस, लगेच संपतील. आता तर कीर्ती आणि सुहास पण नाही म्हणालेत पैसे द्यायला. एक काम करते, रूम घेऊन राहते, ते बरं पडेल.